सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी झटपट हेल्दी आणि तेवढंच टेम्पटिंग काय बनवता येईल असा विचार करत असाल ना, तर हा ऑप्शन खूप छान आहे, कॉर्न राईस. बघा आहे की नाही, टेम्पटिंग आणि कलरफुल, मुलांना आवडेल असे. हे बघा किती कलर आहे त्याच्यामध्ये, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन आणि भाताचा असा मस्त गोल्डन कलर आहे. आणि भाताबरोबर किती ह्या पौष्टिक वेगवेगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात बघा. आणि कधीतरी सगळ्यांसाठी, मोठ्यांसाठीच रात्रीच्या जेवणाला मी असा एकच भात करते, तो थोडा तिखट करते. आज मुलांच्या दृष्टीने थोडा कमी तिखट असा हा मस्तपैकी आपण भात करूया. एक मोठी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून त्याच वाटीने मोजून बरोबर 2 वाटी पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा एक 10 ते 15 मिनटं तांदूळ सोक करायला ठेवलेला आहे. कोणताही तांदूळ घेऊ शकता. हे बघा या वाटीने आपण सगळं मेजरमेंट घेतलेले आहे. आता इथे अर्धा ते पाऊण वाटी मी अख्खे स्वीट कॉर्न घेतलेले आहे, जे मुलांना आवडतात. आणि पाव वाटी स्वीट कॉर्न मी इथे पेस्ट करायला घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आलं, थोडं लसूण आणि मिरची तुमच्या आवडीनुसार घालायची आणि त्याची एक दरदरीत पेस्ट आपल्याला बनवायची, जी भातामध्ये टाकल्यामुळे पूर्ण भाताला एक छान कॉर्नचा फ्लेवर येतो. आणि ह्या आहेत आपल्या सगळ्या मस्त कलरफुल भाज्या, बीट, गाजर, फरसबी, टमॅटो. प्रत्येक भाजीचा रंग वेगवेगळा आहे की नाही छान. आणि कांदा घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून तुमच्या आवडीने भाजी घेऊ शकता. तुम्ही याच्यामध्ये पनीर घालू शकता किंवा वाटाणा घालू शकता आणि ह्याला अजून पौष्टिक करू शकता. इथे मी हळद घालणार आहे, ज्याने भाताला छान मस्त गोल्डन रंग येणार. थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला. आणि 2 चमचे चांगलं घट्ट दही घ्यायचं, ते फेटून ठेवायचं. आणि हा थोडासा खडा मसाला घेतलेला आहे. इथे काळी मिरी आणि लवंग नाही घेतली, मुलांच्या दृष्टीने आपण करतोय म्हणून. दालचिनी, वेलची, तमालपत्र आणि चक्रीफूल घेतलेला आहे. बटर लागणार आहे आपल्याला छान मस्तपैकी, भरपूर बटर घालते मी. भात आपण कुकरमध्ये करणार आहे, झटपट होतो. तर 1.5 ते 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे कुकरमध्ये. तेल गरम झाल्यानंतर हे घेतलेले खडे मसाले घालायचे चांगले. थोडंसं त्याचा वास यायला लागल्यानंतर मी अगदी थोडंसं एक जिरं घालणार आहे. आणि त्यानंतर हिंग घातलेला आहे आणि बारीक चिरून ठेवलेला कांदा घालायचा. कांदा थोडासा चांगला परतला गेला की त्याच्यानंतर आपल्याला एक एक करून सगळ्या भाज्या घालायच्यात आणि बटर पण घालायचं. हे बघा बटर घातल्याने खूप छान फ्लेवर येतो. आता याच्यामध्ये मी कॉर्न आणि बाकी इतर भाज्या घालणार आहे. फक्त बीट जे आहे ते आपण सर्वात लास्ट घालणार आहे भात तयार झाल्यानंतर. बीट हे मी थोडं आधीच उकडून त्याचे तुकडे करून ठेवलेले आहे. एक एक भाज्या झाल्यानंतर याच्यामध्ये जी पेस्ट करून ठेवलेली होती कॉर्नची ती पण घालायची आणि थोडंसं अजून बटर घालून हे सगळं बटरमध्ये छान सॉटे करून घ्यायचे. त्याची टेस्ट खूपच धमाल होते. आता घालूया चिमूटभर हळद. हळद जास्त घालायची नाही, भात पिवळा पिवळा नाही करायचा आहे, तो खायला पण चांगला लागणार नाही आणि दिसायला पण चांगला दिसत नाही. तर हलका त्याला गोल्डन रंग येईल इतकीच हळद घालायची, म्हणून चिमूटभर, म्हणजे बाकीचे इतर भाज्यांचे रंगही छान खुलून दिसतील. आता तांदूळ आपण सोक करत ठेवले होते, तांदळावरचं सगळं पाणी मी याच्यामध्ये घालून देणार आहे. आणि जे तांदूळ आपण घेतले होते तेव्हाच पाणी मोजून त्याच्यामध्ये सोक केले होते. तर हे सगळं पाणी घालून दिलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा हलका असा गरम मसाला घालणार आहे. आणि जो टोमॅटो आपण बाजूला ठेवला आहे तो घालणार आहे. आधीच घातला असताना तर त्याचा फार लगदा होतो स्मॅश करण्यामध्ये. आता हा अख्खा मस्त शिजेलही आणि आपल्याला टोमॅटोचा छान मस्त गडद लाल रंग भातामध्ये छान दिसेल. आधी घातला असता तर तो सगळा कुस्करून गेला असता. 2 चमचे घट्ट दही फेटून घातले म्हणजे भाताला छान आंबट गोड अशी चव येईल. कुकर लावला, 2 शिट्ट्या घेतल्या आणि कुकर जरा थोडा छान नॉर्मल झाल्यानंतर तो उघडला आणि बघा असा मोकळा सुटसुटीत टेम्पटिंग आपला भात तयार झालेला आहे. आणि जो बीट आपण बाजूला ठेवला होता तो आता ह्याच्यात घालायचा. बीट आपण आधीच उकडून ठेवला होता. आधीच घातला असताना तर बीटाचा रंग शिजताना सुटतो आणि पूर्ण भातालाच एक थोडासा लालसर रंग आला असता, म्हणून नंतर घालायचं आहे की नाही. मस्तपैकी टेम्पटिंग आणि पोटभरीचा. तर ही टिफिनची हेल्दी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.